परिस्थिती नाजूक असल्यामुळे आमच्या 11 जण राहायचो सर. मग आता तुमच्याकडे टीम किती आहे? यायला इथं खायचे वांदे आहेत माणसं. आजीला माझा कॅन्सर होता, आमचा मायनस पॉईंट होता थोडासा. सुद्धा तुम्ही एवढे डाऊन टू अर्थ, म्हणजे हे कसं जमतं? चांगलं गरिबी शिकवते माणसं, जमत नाही. रिलेशनशिप तुम्ही कशी मेंटेन करता? माझी सुरुवातच 2000 लोकांची. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक अशी व्यक्ती आहे जिने अपार संघर्ष, नाट्यमय उतार चढाव आणि अपूर्व धीर दाखवून स्वतःचा व्यवसाय उभा केला. केवळ आर्थिक यश नाही तर कुटुंबासाठी, संस्कारासाठी आणि समाजासाठी एक जिवंत प्रेरणा ठरली आहे. आपल्या सोबत आहेत निरंजन काळूराम गवंडर, राधेकृष्ण केटरिंग सर्व्हिसेसचे संस्थापक, युवा उद्योजक, लेखक, कवी आणि शेफ. निरंजनच्या प्रवासातल्या त्या प्रत्येक घटनेतून मराठी तरुणांना बळ मिळेल. चला त्यांचे अनुभव ऐकूया. निरंजन सर, तुमचं संपूर्ण स्टोरी सांगाल का? सदाशिव पेठ पासून राधेकृष्ण केटरिंग पर्यंतचा प्रवास साध्या 100% सर सांगणार ना. मी प्रॉपर पुण्यातला आहे. बॉर्न अँड बॉट सदाशिव पेठ पुणे म्हणजे आणि म्हणजे आमचं लहानपण पूर्ण सदाशिव पेठेतच गेलं. आमचा धुमाळवाडा आहे ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या इथे, आणि लहानाचा मोठा मी तिथेच झालो सदाशिव पेठेत. सुंदर म्हणजे लहानपणी माझे मित्रमंडळी सगळं फ्रेंड सर्कल, सदाशिव पेठेतलं वातावरण, अच्छा सगळं तिथलंच. आणि जन्म तुमचा पुण्यात. आता सदाशिव पेठ म्हटल्यावरती तुम्ही म्हणसाल मला, तुम्ही ब्राह्मण का? हा प्रश्न पहिला येतो, की तुम्ही ब्राह्मण आहेत का? आणि परत पहिला प्रश्न आला, पुन्हा तुम्ही दुसरा विचारताल की तुम्ही देशस्थ आहे का कोकणस्थ? तर ना, मी ना देशस्थ पण नाहीये ना कोकणस्थ पण नाहीये, आम्ही आहेत वादग्रस्त. असं एक गंमत म्हणून म्हणजे छान. म्हणजे तेव्हाचा सदाशिव पेठ, माझा जन्म 1993, 1993. त्या काळी मोबाईल वगैरे काही नव्हता आणि छान होतं त्या काळचं पुणे आहे ना. अतिशय सुंदर पुणे होतं, शांत पुणे होतं. म्हणजे काही गडबड गोंधळ आवाज वगैरे काहीच नाही. आमच्या वाड्यामध्ये आम्ही माझे सगळे मित्र, सागर, विक्रांत, सिद्धू, झंप्या, झुंगाळ्या, असे आमचे 10-12 जण, कृपाताई, त्याच्यानंतर सोनूताई, असे आमचे सगळे मित्रमंडळ. आम्हाला वाड्याचं पटांगण होतं. पटांगणामध्ये आम्ही मस्त खेळायचो, शारीरिक खेळ खेळायचो, बौद्धिक खेळ खेळायचो. ते आत्ताच्या पिढीला नाही खेळता येत. म्हणजे शारीरिक खेळ म्हणलं तुम्ही, लपाछपी आहे, त्याच्यानंतर डबडा इस्पाईस, लगोरी आहे, विट्टी दांडू आहे, गोट्या आम्ही खेळलेल्या आहेत. त्यानंतर बौद्धिक जर तुम्ही म्हणसाल तर कॅरम आहे, WWF चे कार्ड्स असतात ते कार्ड्स आहेत, पोकेमॉन असायचं तेव्हा, पोकेमॉन खेळायचो, पत्ते खेळायचो. म्हणजे असे बरेच शारीरिक आणि बौद्धिक खेळ आम्ही सदाशिव पेठेत खेळायचो त्या वाड्यामध्ये मित्रांच्या सोबत. असं आमचं बालपण होतं. म्हणजे आनंद होतो मला सांगायला की माझा प्रवास मी आज व्यक्त करतोय. म्हणजे फर्स्ट हा माझा पहिलाच अनुभव आहे सर पॉडकास्टचा. आणि माझे बाबा काळूराम गवंड हे असेंब्ली फिटर होते आणि त्यांचं ITI शिक्षण झालेलं आहे. आणि आमचे काका जे होते, काका चुलते माझे, ते थोडं शिक्षण कमी होतं त्यांचं, म्हणजे एज्युकेशन थोडं कमी. त्यांना थोडं लहानपणी थोडंसं मित्रांची संगत थोडीशी हे लागली, म्हणजे थोडं तेव्हा ते व्यसन वगैरे करायचे. थोडंसं घराची परिस्थिती आर्थिक थोडी आमची नाजूक होती, म्हणजे गरीब होती. मी स्पष्ट बोलायला काही लाजत नाही. गरीब परिस्थितीतनं असं, आता माझी आई आणि काकू त्या टायमिंगला धुणं भांड्याचे काम करायचे. आणि आजीला माझा कॅन्सर होता, ती प्रयाग हॉस्पिटलला जॉबला होती. आणि आजोबा पण खूप ड्रिंक करायचे सर त्या काळात. म्हणजे त्या परिस्थिती तुम्हाला काय सांगू की खूप खडतर होती. म्हणजे केटरिंगचा प्रवास कसा सुरू झाला? केटरिंगचा अशा कुटुंबातनं मी आलोय. त्यात सदाशिव पेठेतलं घर. लोकांना वाटतं सदाशिव पेठ म्हणजे पुण्यातला आता आमची खोली तुम्हाला सांगतो 10x10चं घर आहे. 10x10च्या ह्याच्यापर्यंत पासून आता 10x10 खोलीमध्ये आम्ही 11 जण राहायचो सर त्या काळामध्ये. 1993 2000च्या काळामध्ये 2005 पर्यंत.
आणि केटरिंगची सुरुवात तुम्हाला सांगतो मी. तर ह्या कुटुंबातनं मी वाढलो आणि परिस्थिती नाजूक असल्यामुळं आमचं एकच होतं की आपल्याला परिस्थितीत बदलायची. कारण की गरिबातनं जेव्हा आईच्या पोटातनं बाळ जन्म घेतं, आईच्या पोटामधून जेव्हा बाळ जन्म घेतं तेव्हा त्या बाळाला माहिती नसतं की तू गरिबाच्या पोटी जन्म घेतलाय का श्रीमंताच्या पोटी जन्म घेतलाय. त्याला फक्त जन्म दिलेला असतो आईने. आणि तर मला असं कधीच फील नाही होत की बाबा मला गरीब कुटुंबात माझा जन्म झाला आणि आत्ताची परिस्थिती. तसं काही नाही. त्या कुटुंबातनं आलो, उलट संघर्ष करण्याची ताकद भेटते. कारण की जर मी श्रीमंताच्या घरात जन्माला आलो असतो तर आपल्याला पिढीजात भेटतो पैसा, BMW भेटते, ऑडी भेटते, जस्ट रो हाऊस इज बंगलो व्हॉट एव्हर, या सगळ्या गोष्टी. इट्स अ रिलॅक्स लाईफ. बट मी भाग्यवान समजतो गरिबाच्या घरी जन्माला आलो आणि आज केटरिंगच्या प्रवासापर्यंत पोहोचू शकतो. आत्तापर्यंत सर मी तुम्हाला प्रवास तर सांगणारच आहे. आत्तापर्यंत मी माझ्या बिझनेसमध्ये 1.5 करोड रुपयाचा बिझनेस केलेला व्यक्ती आहे. माझ्या आत्ताचं वय आहे फक्त 32. 32 वयापर्यंत 1.5 करोड रुपयाचा व्यवसाय करणारा हा व्यक्ती आहे. आणि तर हां, आपण पहिल्या मुद्द्यावरती होतो. जसं सदाशिवपेठेतनं वाढलो, अर्थातच सदाशिवपेठेमध्ये असल्यामुळे मला चांगले संस्कार भेटले. माझे मित्रमंडळी खूप चांगले होते आणि ॲटोमॅटिकली तुम्ही ज्या वातावरणामध्ये जगता, कुलकर्णी आहेत, जोशी आहेत, बापट आहेत, आणि माझंही बोलणं त्या पद्धतीने एकदम ब्राह्मणी पद्धतीचं आहे. हे सदाशिवपेठेतले संस्कार आहेत. मला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही आहे. म्हणजे सुपारीचं पण नाही, ना ड्रिंकिंग, ना स्मोकिंग. नाही तर आजकालची जी पिढी आहे सिगरेट, दारू, तंबाखू, गुटखा हे करतात. आत्ताची जी मी मुलं बघतो, MPSC UPSC इथले करणारी पण मुलं मी पाहतो. काही जण जातात सिगरेटच्या याच्या त्याच्या. आणि गरीब कुटुंबात असल्यामुळं थोडे नातेवाईक पण आपल्याला थोडं ह्या लेवलने पाहतात. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं ना तेव्हा समोरची लोक तुम्हाला रिस्पेक्ट देत नाहीत. ते तुम्हाला शून्यच समजतात. आणि कोणी तुम्हाला असा हात देणारा व्यक्ती नाही भेटत की बाबा चल पुढे चल. कारण मी तुम्हाला एकच म्हणजे याच्यातनं एक सांगतो, तुम्ही स्वतः तुम्हाला मोटिवेट करू शकता. नोबडी विल मोटिवेटेड यू. कोणी तुम्हाला दुसरं येऊन सांगणार नाहीये की बाबा तुला हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. 1ली ते 10वी शिक्षण माझं SSC पुणे विद्यार्थीगृह इथे झालं आणि 10वीला मला 63% पडले. एवढा पण टॉपर नव्हतो की आणि एवढा पण लो नव्हतो. बट हा बाबा मध्यम आहे, 50-60% वाला. असे मला 60% पडले. आणि 11वी 12वीला मी पुन्हा भावे हायस्कूलला होतो. शिक्षण, नोकरी आणि मग हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश, तो निर्णय कसा घ्यायला? खूप छान प्रश्न विचारला सर तुम्ही. शिक्षण, कॉलेज, हॉटेल मॅनेजमेंट बेसिकली कसं असतं आपल्या ह्याच्यात. आणि 10% फक्त हॉटेल मॅनेजमेंटचं थेअरी नॉलेज आहे. माझं ट्रेनिंग झालं मग तिथे क्वालिटी इन सेंच्युरियनला 6 महिन्याचं. आणि त्यानंतर ट्रेनिंगला काही स्टायफन वगैरे भेटत नाही, 500 रुपये भेटतात फक्त. आणि माझ्या कॉलेजची फी सर 45,000 रुपये होती. आणि तेव्हा परिस्थिती खूप गरीब होती. आणि गरीब म्हणजे फॅमिलीकडे पैसे भरायला कुठं पैसे, बरोबर, तेव्हा फी भरायला कुठं पैसे. माझ्या आईने तेव्हा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून सरांची फी भरली. आणि मग आता म्हटलं आता आईने गळ्यातलं ठेवलंय तर तिचे पैसे यार आपल्याला गळ्यातलं सोडवायची काम जबाबदारी माझी आहे. तेव्हा आम्ही पहिल्यांदा वेटरच्या कामाला जायचो. माझं पहिलं वेटरचं तुम्हाला सांगतो सर, मला 110 रुपये मिळाले होते 2010 साली. 110 रुपये म्हणजे टिश्यू पेपर लावायचे आपल्या प्लेट्सला. एक जण मित्र आमच्या कुंभार वस्तीत राहिला होतो, नंतर तिकडं शिफ्ट झाल्यावरती त्यांनी 110 रुपये दिले होते. पैसा खूप महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये. आपण म्हणतो हे आत्ता म्हणतात मुलं की बाबा पैसा नाही, पैसा इज तुम्हाला घडवतो हे पैसा, तुम्हाला शिकवतो पण पैसाच, तुम्हाला रडवतो सुद्धा पैसा, तुम्हाला हसवतो सुद्धा पैसा. आत्ता मी माझी होंडा सिटी घेऊन आलोय खाली. पार्किंगला होंडा सिटी आहे माझे. आणि तेव्हा बजाज डिस्कवर घेतली. माझा मग मी पहिला जॉब पण सांगतो आता किस्सा.
ट्रेनिंग झालं, मग जॉबला लागलो. पहिलं KFC, डेक्कनच्या KFCला मी जॉबला लागलो. आणि आता या पॉडकास्टच्या निमित्ताने मी सांगतो, माझी शिकण्याची वृत्ती होती. मी नेहमी शिकत राहिलो आणि अजून सुद्धा शिकतोय. 32 वयाचं झालं तरी अजून शिकतोय आणि मरूसपर्यंत शिकत राहणार आहे. KFC is my first job in 2011. I'm starting as a team member. My first salary is 6,000 rupees. 6,000 वरनं 12,000 वरती गेलो. एका वर्षामध्ये मी तिथं मॅनेजर झालो. 12 आणि मग 6 महिन्यानंतर मी फासोस जॉईन केलं. फासोसला ॲज अ स्टोअर मॅनेजर आय एम वर्किंग देअर. आणि इन्व्हेंटरी वगैरे सगळ्या गोष्टी मला, आयडियल कॉस्ट, ॲक्च्युअल कॉस्ट, फूड कॉस्ट, इन्व्हेंटरी सगळ्या गोष्टी मी शिकल्या. आणि पुढे मी बँगलोरला गेलो 1-2 महिने. ग्रिल मॅक्सिकम रेस्टॉरंटला होतो. त्याच्यानंतर मी पुण्यातल्या जर्मन बेकरीला होतो. जर्मन बेकरीनंतर मी बर्डीजला होतो. तिथे पण 1-2 महिने होतं. आणि त्याच्यानंतर 1-2 महिन्याचा गॅप झाला तिथे. मग त्यानंतर खूप जॉबमध्ये खूप पॉलिटिक्स वगैरे चालते. म्हटलं यार नको यार जॉबचं काय करायचं. आणि मग 1-2 महिने घरीच असताना तेव्हा आम्ही ओडिसीच करायचो 5 स्टार हॉटेलला. 5 स्टार हॉटेलला असताना असेच मला तेव्हा मला भटाराम चौधरी नावाचे गृहस्थ भेटले. आणि भटाराम चौधरी भेटल्यावरती आता त्यांनी मला मॅनेजरची ऑफर दिली महाराजांनी, की माझ्याकडे तू इव्हेंट मॅनेजरचं काम पाहशील का. आणि त्यांचा केटरिंगचा व्यवसाय होता. आणि 15,000चा त्यावेळेस थोडंसं पैसे आपल्याला पाहिजेत, कुठं वाढते. तरुण मुलांना कसं असतं की बाबा मला 6चा 10 झाला, 10चा 12 झाला, 15,000 मला मिळतोय पेमेंट, तर मग चांगली संधी. 1.5-2 वर्षात एवढी ग्रोथ कोण देणार आहे. जॉईन केलं ॲज त्यांच्याकडं केटरिंगचं इव्हेंट मॅनेजर म्हणून काम. त्यांच्यासोबत जायचो. आता ते मारवाडी होते तरी ते माझ्यासाठी गुरु आहेत माझे, कारण की मी त्यांच्याकडनं व्यवसाय शिकलोय. त्यांच्यासोबत कधी असं बुकिंगला जायचो. आता कोणाचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, कोणाचं बारशाचं आहे, कोणाचं लग्न आहे, तर ते मला सोबत घेऊन जायचे. आणि मग ते त्यांना विचारायचे थारो छोरो आहे कोई. आता मी महाराष्ट्रीयन, ते मारवाडी. पण त्यांना वाटायचं की हे भटाराम चौधरी यांचा मुलगा आहे मी, असं त्यांना वाटायचं. थारो छोरो आहे, नाही मारा मॅनेजर आहे. मी तेच सांगतोय, व्यवसाय शिकावा ते मारवाडी माणसाकडनं. 1-1 रुपयाचा माणूस विचारतो, 1-1 रुपयाचा. आज ती व्यक्ती सर 5 करोडचे मालक आहेत. म्हणजे शून्यातनं त्यांनी त्यांचं विश्व, आणि मी स्वतः त्यांचं डोळ्यात कष्ट पाहिलंय. आणि खूप आज सगळ्या गाड्या आहेत त्यांच्याकडं. आज भगवती पॅलेस, दायरीला बंगलो वगैरे सगळं त्यांचा सेट आहे बिझनेस. पण खूप स्ट्रगल करून आज ते झालेत. म्हणजे आणि मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की मी त्यांच्या इथे शिकलो. त्यांच्या इथे टेम्पोमध्ये गॅस सिलेंडर भरण्यापासून त्यांच्यासोबत 2 व्हीलरवरती भाजी आणण्यापर्यंत मी काम त्यांच्यासोबत केलं. असं नाही की मॅनेजर म्हणून फक्त यायचं आणि कॉम्प्युटर ओपन करून जस्ट मग तिथे कुक लोक येतात, म्हणजे ते महाराज येतात, त्यांची ओळख निर्माण करायचो. वेंडरशिप असते. वेंडरशिप म्हणजे काय. अरे हा एखादा डेअरीवाला प्रॉडक्ट तिथं टाकतो ना, त्याला म्हणतात वेंडर. अरे हा बरं गॅस येतोय, मग गॅसवाला गॅस डिलिव्हरी टाकतो, इट्स वेंडर. आणि कोणी कोणाला शिकवत नाही आजच्या जगात. कोणाला काय घेणं देणं नाही पडलं. तुला पुढं जायचंय ना, तुला शिकावंच लागणार आहे. तुला कोणी म्हणणार नाही की आज तुला उठून मी 50 लाख रुपये देतो, कोणीच म्हणणार नाही. बट शिकण्याची वृत्ती माझी होती. आणि त्या ह्याच्यात मी माझ्या भावाला पण म्हटलं तू हॉटेल मॅनेजमेंटला ॲडमिशन घे. 12वी सायन्स आणि गव्हर्नमेंट कॉलेज. आत्ता माझा भाऊ लंडनला आहे, UK लंडन. मग खरं त्याला इंजिनिअरिंग करायचं होतं माझ्या भावाला, पण घरातल्यांची परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळं मग हॉटेल मॅनेजमेंट करायला लागलं. हा पण एक आमचा मायनस पॉईंट होता थोडासा. आणि मग त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं होतं आणि मी इथं जॉब पण करत होतो. 2 वर्ष माझा जॉब शिकलो सगळं काही. आणि मग एके दिवशी तुम्हाला गंमत सांगतो सर, की तू जर पुण्यातला आहे प्रॉपर तर तुझे कॉन्टॅक्ट्स पण पुण्यातले आहेत, का नाही विचार करत स्वतःचा व्यवसाय चालू करायचा. मग त्या 2 दिवस रात्र मी पूर्ण विचार केला की काय करावं, की करू की नाही करू. जॉब करणाऱ्या व्यक्तीला काय माहिती बिझनेस.
एक तर आपण एक तर गरीब परिस्थिती आपली ऑलरेडी, यायला इथं खायचे वांदे आहेत माणसाचे. डाळ कांदा चपाती खायचो तेव्हा शाळेमध्ये, पण चहा चपाती खाणारी व्यक्ती. मग नंतर आम्ही सदाशिवपेठ 10वीत असताना सदाशिवपेठ सोडली, कुंभार वस्तीत राहायला गेलो. तिथे स्लम एरियामध्ये राहिलो, पण संस्कार सदाशिवपेठतले. 15 वर्ष आम्ही भाड्याच्या घरातच राहिलो. तेव्हा ठरवलं, मला पण म्हटले की मित्र वगैरे म्हटले की बिझनेस स्टार्ट करा, आणि तेव्हा बिझनेस स्टार्ट केला. मग तेव्हा कल्पना सुचली, तेव्हा मी तुम्हाला पुढं सांगतोच. मग ती पहिली 200 लोकांची शिर्डीची ऑर्डर आहे, त्यामध्ये व्यवसायावर काय प्रभाव झाला? पहिली 2000 लोकांची ऑर्डर. आता पहिली 2000 तुम्हाला एक सांगतो माणसाची प्रगती कशी होती. पहिलीपासून ते 10वी पर्यंत एक एक टप्पा शिकतो ना माणूस. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. पण माझी सुरुवातच 2000 लोकांची. आता क्लायंट्स, तुम्हाला माहिती आहे क्लायंट्स सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. माझी ओळख झाली होती. सगळे वेंडर्स, टेम्पोवाल्यांपासून सगळ्या लोकांची ओळख केली होती. वेटर असू द्या, पुरी फुलके करणाऱ्या मावश्या असू द्या, कटिंग करणाऱ्या मावश्या, टेम्पोवाले असू द्या, सगळ्या लोकांची ओळख केली होती. जेवण बनवणारे महाराज वगैरे सगळ्या लोकांची. आणि मग ह्याच्यात गट्स आहेत, हा करू शकतो. तर त्यांनी मालपाणी ग्रुप आहे संगमनेरचा, आणि त्यांच्या ज्या शाखा आहेत, वेट एन्जॉय वॉटर पार्क आहे त्यांचं. तर योगेश जोशी सर पूर्ण अथर्व केटरिंग सर्व्हिसेस ते पाहतात. तर मग त्यांनी विश्वास ठेवून मला शिर्डीला जे वेट एन्जॉयचं वॉटर पार्क होतं तिथले 2000 लोकांची ऑर्डर सरांनी मला दिली. आणि माझी आयुष्यातली ती फर्स्ट मोठी ऑर्डर होती. केटरिंग मध्ये प्रॉफिट मार्जिन, ऑर्डर मॅनेजमेंट आणि टीम बिल्डिंग, तुम्ही हे सिस्टीम कशी लावली? केटरिंगमध्ये प्रॉफिट मार्जिन, आता केटरिंग किंवा हॉटेल लाईनमध्ये 30% प्रॉफिट मार्जिन असतं. समजा तुम्ही 1 लाखाचं काम करताय तर त्यात तुम्हाला 30,000 रुपये, 25 ते 25 to 30% हे प्रॉफिट मार्जिन असतं. 25 ते 30% तेवढं प्रॉफिट मार्जिन असतं, राहतच. म्हणजे आणि मग टीम बिल्डिंग म्हणजे मी महाराजांकडे शिकलो होतो, भटाराम महाराजांकडं. तेव्हा माझ्याकडे कॉन्टॅक्ट्स होते, आणि कॉन्टॅक्ट असल्यामुळं अजून वाढत गेले. मग आता तुमच्याकडे टीम किती आहे? आत्ता माझ्याकडे टीम, माझी प्रोडक्शनची टीम 10 जणांची आहे. सर्व्हिस डिपार्टमेंटला 20 जणांची टीम आहे. आणि कुकिंग वगैरे, आता एक लग्नाचं काम असेल तर माझ्याकडे 50 जणांची टीम असते. वा. हां. कोरोनाचा काळ आणि पैशाचं नशीब तिथे तुम्ही कसे वापरून घेतले? लहान उपाय जसे होम बेकिंग, सोसायटी, विक्री. कळत नाही तेव्हा पैसे कसे. आज तुमच्याकडे होंडा सिटी आहे, एवढा करोडोंचा तुम्ही टर्नओव्हर करता. हां. पण तरी सुद्धा तुम्ही एवढे डाऊन टू अर्थ, म्हणजे हे कसं जमतं? चांगलं गरिबी शिकवते माणसं. जमत नाही. मी अजून म्हणजे किती पैसे आले ना तरी डाऊन टू अर्थच राहणार. मला आवडतं हे नवोद्योजकांसाठी हा खूप तुमचा मुलाचा सल्ला आहे. कारण नवीन रक्त असतं, नवीन पिढी असते, बिझनेस करता, आणि थोडं सळसळतं, आणि थोडे पैसे आले की मग परत एवढे आढळतात की परत उठत असते. त्यामुळे हा तुमचा खूप मोलाचा सल्ला नवतरुणांना. एक्झॅक्टली सर. माझ्याकडे बाउन्सर असतात, बॉडीगार्ड असतात. आता पॉडकास्ट आहे त्याच्यामुळे मी घेऊन नाही आलो, नाहीतर ते दोघं शेजारी बसले असते आणि पॉडकास्ट अजून 4-5 तास चालला असता. म्हणजे बॉडीगार्ड्स वगैरे. आणि होतं, कारण तरुण वय, सळसळतं रक्त आहे. आपण पैसे कमवतो. मी 10 तोळे घातलं, मी माझ्या पैशाने घातले. 10 तोळे घाल किंवा 50 तोळेचं तू, म्हणजे तेव्हा मला 22-25 त्या वयामध्ये खूप अट्रॅक्शन असतंच माणसाला. सोनं घालायची इच्छा होतीच माणसाला. तेव्हा मी ब्रेसलेट घालायचो, अंगठ्या घालायचो, गोफ घालायचो, बॉडीगार्ड असायचे इव्हेंटला. 3-3 लाखाचा इव्हेंट आहे. मला मॉडेल्स असतात, खूप बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही लेखक, कवी आणि शेफ आहात. ही क्रिएटिव्हिटी व्यवसायात कशी वापरतात? मी ॲक्च्युली मागच्या वर्षी माझ्या केटरिंगला 10 वर्ष पूर्ण झाले, आणि माझा वर्धापन सोहळा केटरिंगचा आम्ही खूप छान केला. म्हणजे प्रत्येकाला अवॉर्ड्स वगैरे सगळं दिलं. म्हणजे माझे सगळे टीम्स, म्हणजे 250 लोक होते कार्यक्रमाला. हा प्रोग्राम माझ्या किचनच्या इथेच झाला, कात्रजलाच झाला. आणि बोलायला आवडतं, आणि एकांतात बसल्यावरती कविता करायला आवडतात. त्यामुळे मी कवी पण आहे, आणि एक पुस्तक लिहिलं मी माझ्या याच्यावरती, माझा प्रवास नावाचं. मी फेसबुकला पण
अपलोड केलं होतं. तर पुस्तक लिहिलं आणि लेख लिहित असतो. आवडतं मला, व्यक्तिमत्व लिहायला आवडतं, एखाद्याचं व्यक्तिमत्व लिहायला आवडतं. तुम्ही मराठी तरुणांना व्यवसायात उतरायला सांगता. हां, प्रॅक्टिकल स्टार्टर टिप्स काय द्याल तुम्ही? म्हणजे पहिला स्टेप फंडिंग, जसं काही कशाला फंडिंगची गरज आहे? आपल्यामध्ये स्किल असेल ना, फंडिंगची गरज पडत नाही. मी आत्तापर्यंत 1.5 करोडचा बिझनेस केलाय सर, पण 1.5 करोडमधले 1 रुपये पण बँकेचं कर्ज नाही आहे माझ्यावरती. क्या बात आहे. मी पहिले, आता हे नवीन पिढीला मी सांगेल की आता तुम्हाला एखाद्या फील्डमध्ये जायचं आहे. समजा तुम्ही मेडिकल लाईनला आहे आणि तुम्हाला मेडिकल टाकायचं स्वतःचं, तर तुम्ही त्या मेडिकलमध्ये 3 ते 4 वर्ष नोकरी करा. एखाद्या व्यक्तीला हॉटेल टाकायचे, तर त्या हॉटेलमध्ये मोठं हॉटेल टाकायचं, समजा इन्व्हेस्टमेंट मोठे 25 लाख 50 लाखाची, तर त्यांनी त्या हॉटेलमध्ये 4 वर्ष नोकरी करा. एक्सपिरियन्स, अनुभव भेटतो त्याच्यातनं. कुठलाही व्यवसाय करायला आहे ना, तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये अनुभव घ्यावा लागतो. कुठल्याही फील्डमध्ये 4 वर्ष, कुठलीही फील्ड असू द्या, त्याच्यात मी असं म्हणत नाही की आमच्याच फील्डमध्ये, कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही 3 ते 4 वर्ष नोकरी करा आणि नोकरी केल्यावरती तुमच्याकडे जे कॅपिटल साठेल ना, किती साठू द्या, 2 लाखाचं साठू द्या, 3 लाखाचं, 4 लाखाचं साठू द्या, त्याच्यातनं तुम्ही व्यवसाय करा. असं कधी झालं का की लग्न समारंभ चालू होता, तुम्ही ऑर्डर घेतलेली आहे आणि ऐन वेळेस असं होतं की 500 लोकांची ऑर्डर असते आणि एकदमच 400 लोक वाढले डायरेक्ट? हो, झाले ना. म्हणजे तर त्यावेळेस मग बऱ्याच वेळेला संपून जातं, चपात्या संपतात, वरण संपतं, राईस संपतो. तर त्यावेळेस तुम्ही ती परिस्थिती कशी मॅनेज केली? आम्ही नेहमी बॅकअपने चालतो. कधी पण आमचा 500 लोकांचा कार्यक्रम असेल तर 100-150 लोकांचा बॅकअप आमच्याकडं, राईस, तुरडा, तेल वगैरे सगळं असतं. कधी आणि गॅस पण असतात. फक्त वेळ लागतो. मग आम्ही अनाऊन्स करतो तिथं जाऊन, किंवा ज्यांचा कार्यक्रम असेल त्यांना अनाऊन्स करायला लागतो, 1 तास लागेल, तेवढा वेळ थांबा, पाहुणे वाढलेले आहेत, जेवण भेटेल. व्हेरी नाईस. हे आमचं मॅनेजमेंट आहे. त्यामुळं असे प्रसंग झाले माझ्या बाबतीत. भोसरीला मित्राच्या लग्नामध्ये ऑटोमॅटिकली 300-400 लोक वाढले. 600 लोक सांगितले होते, 1000 झाले. पण काही नाही, आमच्यात कॉन्फिडन्स लेवल आहे. माझी टीम असेल ना, सगळं करते. सही. हा, तेवढं पटकन स्वयंपाक बनवण्याची कला तुमच्याकडे पाहिजे. आज तुमच्या यशाचं जर एका शब्दात रहस्य जर काय आहे सांगायचं ठरलं, तर तुम्ही एका शब्दात काय सांगाल, किंवा एका लाईनमध्ये काय सांगाल? यशाचं रहस्य म्हणजे कष्ट. मी कष्ट करायला मागं पुढं अजिबात घाबरत नाही. कष्टाला पर्याय नसतो, शॉर्टकट नाही आहे. म्हणजे यशाला कोणताही शॉर्टकट नाही आहे. आज मी 1.5 करोडचा बिझनेस केला, मी 52 लाख रुपये कमवलेत सर. 52 lakhs. व्हेरी नाईस. I have 2 1 BHK flats. I have 1 Honda City. I have 1 farmhouse also. And I am well settled. Because of only hard work, hard work, hard work. फॅमिली सपोर्ट, भाऊ धनंजय, सासरे, पत्नी अनुपमा यांच्या भूमिकेचा व्यवसायात प्रभाव कसा झाला? किती सपोर्ट होता? भावाचाच खूप मोठा वाटा आहे. म्हणजे माझ्या राधेकृष्णाचं माझं 50% म्हणाल तर माझा भाऊ आहे. उतार चढाव अनेक आले प्रसंग, किती वेळा शून्यात गेलोय, शून्यातनं परत उठलोय. पण आपल्याच माणसाने, आमच्या घरातल्या लोकांनीच मला साथ दिली. बाहेरचं कोणी आलं नाही. बट फॅमिली सपोर्ट, माझी वाईफ, माझे सासरे, माझे मम्मी पप्पा, माझा भाऊ, आमचं कुटुंब ओव्हरऑल सपोर्टेड मी लॉट्स ऑफ. सासरे तुमचे पुण्यातले? सासरे पुण्यातलेच आहेत. सासरे पण पुण्यातले आहेत. म्हणजे एक माझे दुसरे वडील तर माझे सासरेच. देव माणूस आहे, खूप देव माणूस आहे. आणि मॉरल सपोर्ट तुम्हाला लागतो ना, कोणतरी तुम्हाला पाठीवरती हात ठेवणारा कोणतरी पाहिजे, ते म्हणजे माझे सासरे. म्हणजे मला जेव्हा फ्लॅट घ्यायचा होता तेव्हा डाऊन पेमेंटसाठी खूप त्यांनी मदत केली. आणि मला आपण नाही, आपल्याला कोणी काय बोलू, आपण काय लाजत नाही. काही जण म्हणतात ना, अरे यार सासऱ्याने सपोर्ट केला किंवा काय असतात, अरे बट सपोर्ट शिवाय तुम्हाला थोडंसं बॅकअप कोणतरी पाहिजे, कोणतरी सपोर्ट लागतो. तिथं काय लाजायचं नसतं. असेही लोक असतात, अरे काय रे सासऱ्याच्या जीवावर उड्या मारतोय का काय,
हो, आम्ही रिटर्न देण्याची ताकद पण ठेवतो, पण आपण समोरच्याला रिलेशनशिप. मी एका वाक्यात सांगतो, मी आत्तापर्यंत 600 क्लायंट केलेत केटरिंगचे. मी एक गोष्ट कमवली सर, रिलेशनशिप. व्यवसाय म्हणजे रिलेशनशिप, बिझनेस म्हणजे रिलेशनशिप. रिलेशनशिपने सगळं आहे. रिलेशनशिप असेल तर जग जिंकता येतं. हा आत्ताचा जमाना. रिलेशनशिप तुम्ही कशी मेंटेन करता? माझ्याकडे 10 वर्षापूर्वीचे पण कस्टमर आहेत तो, ज्यांचं मी स्टार्टअपला असताना एखादा कार्यक्रम केलाय, वाढदिवसाचं काम केलंय, वास्तुशांतीचं काम केलंय. तो कस्टमर म्हणतो की मला फक्त तुम्हालाच केटरिंगची ऑर्डर द्यायची. मार्केटमध्ये अनेक केटरिंगवाले आहेत, खूप आहे, बरेच जण कॉम्पिटिटर आहे. मला काही फरक नाही पडत कॉम्पिटिटरचा, अजिबात फरक पडत नाही. आपल्या ह्याच्यात जर धमक असेल ना, किती कॉम्पिटिटर येऊ द्या. अहो मी जन्माच्या अगोदर पण, माझ्या अगोदर पण कितीतरी जण केटरिंग व्यवसायात आहेच आहेत की. कॉम्पिटिशन तेव्हापासून होती, माझ्या जन्माच्या अगोदरपासून. आताही आहे आणि पुढेही कॉम्पिटिशन चालणारच आहे. आत्ताचं हे डिजिटल युग आहे, कॉम्पिटिशन असणारच आहे. पण त्याला फेस करणं आपलं काम आहे. खचणार नाही. खचणं आपल्या रक्तात नाही. तुमच्या आयुष्यातील एक असा वाक्यांश किंवा सल्ला जो प्रत्येक मराठी युवकाने आठवूनच ठेवला पाहिजे, तो काय आहे? मराठी युवकांना मी सांगेल, तुम्ही व्यवसाय करा. व्यवसायामध्ये जे स्वातंत्र्य आहे ना, जे सुख आहे ना, सुख ते नोकरीमध्ये नाही. निरंजन सर, तुमचा प्रवास खूपच जबरदस्त होता. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, हेही तुमच्या आजच्या मुलाखतीमधून समजलं. तुमचा आजचा जो काही ॲटिट्यूड होता, हारकर भी जीतने वाले को बाजीगर पेते हैं, तुम्ही आज संकटांना या ठिकाणी सगळ्यात सामोरं जाऊन तुम्ही हारून परत जिंकले. संकटात हार न मानता उठण्याची शौर्य गाथा, कुटुंबाची साथ आणि सतत शिकून राहण्याची वृत्ती. मित्रांनो, जर तुम्हालाही जवळ एखादी अशी. निरंजन सर, तुमच्या भावनिक आणि व्यावसायिक प्रवासासाठी धन्यवाद. श्रोत्यांना जर तुम्हाला राधेकृष्ण केटरिंग बद्दल अधिक माहिती हवी असेल तर खालील मजकुरातून संपर्क करा. इथे तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर दिलेला आहे. आणि मित्रांनो, नोकरी करण्यापेक्षा बिझनेस करणारे व्हा. आज वयाच्या 32व्या वर्षी निरंजन सरांनी करोडोची कंपनी या ठिकाणी उभी केलेली आहे, तेही रिलेशन बिल्ड करून. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सांगताय की कॉम्पिटिशन या जगात नाहीये, आधी पण होती, नंतर पण राहणार, आत्ता पण आहे. पण आज त्यांनी 600 राधेकृष्ण केटरिंगची एक 600 कुटुंबांची फॅमिली उभी केलेली आहे. त्यामुळे त्यांना कॉम्पिटिशनची भीती वाटत नाही आहे. राईट. तर मित्रांनो, असंच मजेत राहा, स्वस्थ राहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे स्टोरी शेअर करा. कुटुंबाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि लवकरच एक जबरदस्त अशा नवीन पॉडकास्ट भेटूया. मस्त राहा, स्वस्थ राहा, स्वतःची पण काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.